चंद्रपुर के दौरे पर आए राजस्व मंत्री ने जनता की शिकायतें स्वीकार की, जिसमें अवैध रेत तस्करी समेत 95 प्रकार की शिकायतों का समावेश है। चंद्रपुर दौरे पर आए राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नियोजन भवन में जनता की शिकायतें स्वीकार की, जिसके बाद आयोजित पत्र परिषद में उन्होंने बताया कि प्राप्त शिकायतों में अवैध रेत तस्करी समेत 95 प्रकार की शिकायतें मिली है। ब्रह्मपुरी में बड़े पैमाने पर रेत तस्करी होने की सबूतों के साथ शिकायत मिली है, जिस पर जिलाधिकारी को जांच कर कार्रवाई करने की सूचना दी है। जितने भी रेत तस्कर हैं, उन पर बिना किसी के दबाव में आए कार्रवाई करने के लिए जिलाधिकारी और पुलिस अधीक्षक को फ्री हैंड दिया है। 10 दिन कुख्यात तस्कर को ढूंढकर एमपीडीए की कार्रवाई करनी चाहिए। 17 सितंबर से 2 अक्टूबर दौरान राजस्व विभाग द्वारा आयोजित सेवा पखवाड़ा के उपलक्ष्य में चंद्रपुर दौरे पर आए राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि किसानों के खेत के पगडंडी जैसे 4 प्रकार के मार्गों को नंबर दिए जाएंगे। देश में पहली बार अपने यहाँ ऐसा होगा कि मार्ग का अतिक्रमण निकालकर पेड़ लगाए जाएंगे। 6 माह में जिलाधिकारी को यह प्रक्रिया पूरी करनी है। 23 से 27 सितंबर तक नागरिकों की जमीनी फ्री होल्ड की जाएगी। शहर में जिन लोगों के घर सरकारी जमीन पर है, ऐसे लोगों के घर का सर्वे कर उन्हें जमीन दी जाएगी। साथ ही नक्शा योजना भी ला रही सभी को उनके प्रॉपर्टी कार्ड देने का हमारा लक्ष्य है। नई रेत नीति के तहत नागरिकों को रेत उपलब्ध की जाएगी। अभी कृत्रिम रेत को बढ़ावा देने सरकारी काम में आधी कृत्रिम रेत और आधी नदी की रेत का उपयोग किया जाएगा। कोई भी कृत्रिम रेत का क्रशर लगाता है तो उसे MIDC उद्योग के तर्ज पर सभी सहूलियत दी जाएगी। आने वाले दिनों में हर जिले में करीब 50 M-सेंट क्रशर होने चाहिए, क्योंकि आने वाला दौर कृत्रिम रेत का ही रहने वाला है। वैसी अनिवार्यता करेंगे। कोई भी राजस्व केस 3 माह में निपटाने की निर्देश दिए है। कोई भी योजना का लाभ लेने के लिए किसानों को एग्रीस्टेट नंबर होना आवश्यक है। चंद्रपुर जिले में 20% किसान परिवार एग्रीस्टेट पर नहीं है। जमीन को लेकर टुकड़ेबंदी कानून रद्द किया है। इससे जिनके जमीन की रजिस्ट्री नहीं हुई है वह हो सकेगी। राजस्व विभाग से जुड़े 36 विषय पर मैं अधिकारियों से चर्चा करूंगा। साथ ही 3 माह बाद इन कामों पर रिव्यू करूंगा, ऐसा भी उन्होंने कहा। तीसरा, चंद्रपूर शहरासारख्या जेवढ्या महानगरपालिका नगरपालिका या नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे सरकारी जागेवर झोपडपट्टी बसलेली आहे, चंद्रपूरमध्ये तर 36 जवळपास 55 झोपडपट्टी आहे। त्यांना फ्री होल्ड आता पण झाले नाही, पण त्यांच्याकरता आता मी कलेक्टर आणि जोरगेवारजी आणि आम्ही सर्व देवराव भोंगडेजी, सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांशी चर्चा केली। त्यांनी आता आपण एक मार्ग काढतोय। चंद्रपूर शहरातल्या जेवढ्या सरकारी जागेवर घर आहेत त्या सर्वांचा प्लेन टेबल सर्वे करावा लागतो। जसं नागपूरमध्ये आम्ही PMC नेमली आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नेमून त्याचा प्लेन टेबल सर्वे केला आणि त्या सर्वे झाल्यानंतर कलेक्टरनी पटापट त्यांचे जमिनी फ्री होल्ड केल्या, घर फ्री होल्ड केले, पट्टे वाटप केले, स्वामित्व दिला, प्रॉपर्टी कार्ड दिला। तर असं आपण चंद्रपूर शहरात जसं 56 झोपडपट्टी आहे, या राज्यातल्या सर्व 2011 पूर्वीचे जेवढे अतिक्रमण झाले असतील त्या घरांना कायदेशीर करून देणे आणि सर्वांसाठी घरे ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला 2.5 लाख रुपये केंद्र सरकारकडून मिळवून देणे, याकरता योजना आपण 23 ते 27 पासून चालू करतोय। साधारण वर्षभरामध्ये या राज्यातला सर्व सत्ता प्रकार बदलवून 50 लाख परिवारांना त्यांची जमीन त्यांची मालमत्ता फ्री करण्याचा विचार आम्ही करतोय। जिवंत सातबारा मोहीम, अनेक सातबारे असे आहेत जे मृत आहेत, म्हणजे मृताच्या नावाने आपला तो व्यक्ती आला नाही तहसीलदारकडे, तोपर्यंत काही तहसीलदार काही ऍक्शन घेत नाही। पण आम्ही सुमोटो मोहीम स्वरूपाने प्रत्येक खातेदाराकडे जाऊन जो मयत खातेदार आहेत त्यांच्या जागेवर त्यांच्या वारसाची नावं सुमोटो आमच्याकडनं आता खातेदाराची वाट बघणार नाही, जिवंत सातबारा योजना आम्ही तयार करतो। आणि जवळपास जे 24 प्रकारच्या नोंदी वेगवेगळ्या असतात अधिकार अभिलेखमध्ये MLRC कोड प्रमाणे जे 24 प्रकारच्या नोंदी या सातबारा अधिकार अभिलेख मध्ये असतात, त्याही नोंदी सुमोटो आम्ही करणार आहे। आता खातेदाराची गरज नाही, आमचं आपणच त्या ठिकाणी जाणार आहोत। या नवीन वाढू धोरण आहे 8/4/2024, 8/4/2025 आणि 30/4/2025। आज मला या गोष्टीचा थोडं वाईटही वाटतं की चंद्रपूर आणि राज्यातल्या इतरही ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की पंचायत ते पार्लमेंट पर्यंत लोकप्रतिनिधी, सरपंच ते खासदार
आणि ग्रामपंचायत पासून तर जिल्हाधिकारी पर्यंत सर्व अधिकारी यांनी कार्यशाळा घ्यावी. 8.4 मध्ये काय म्हटलंय? 8.4 मध्ये जे मोठे वाळू घाट आहे ते ओपन लिलाव पद्धतीने हे वाढूसाठी उपलब्ध करा. पण या जिल्ह्यामध्ये छोटे छोटे साठे आहेत प्रत्येक ठिकाणी, जवळपास 100-125 साठे निघतील जे चंद्रपूरमध्ये आहेत. त्याकरता 30-4चं धोरण आहे. 30-4 मध्ये आम्ही असं म्हणतोय की घरकुलाकरता मोफत वाढ 5 ब्रास एक घरकुलाला, आणि ज्यांना घर बांधायचं असेल खाजगी घर त्यांना सुद्धा कलेक्टरला जेवढी मागणी खाजगी व्यक्ती करेल तहसीलदारला नोडल ऑफिसर नेमलाय. तहसीलदारकडे समजा उद्या कुणाही व्यक्तीला घर बांधायचं असेल, त्यांनी 10 ब्रास रेती मागितली, तहसीलदारनी 10x600 रॉयल्टी 6,000 रुपये तहसीलदारनी चालान देऊन त्यांना रेती उपलब्ध करायची. तिसरा, नगरपालिकेच्या महानगरपालिकेचे जे डिमांड असेल आपल्या सरकारी बांधकामाची, त्या सरकारी बांधकामाला सुद्धा जेवढी डिमांड नगरपालिकेच्या सीओनी ग्रामपंचायतच्या सचिवांनी तहसीलदारला पाठवली तेवढी डिमांड तहसीलदारला 600 रुपये ब्रास देऊन पूर्ण करावी लागेल. 30-4 मध्ये स्थानिक वापर म्हटलाय आणि त्याला ईसीची गरज नाही, पर्यावरण अनुमतीची गरज नाही, असा 30-4चा धोरण आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की पुढच्या 7 दिवसामध्ये या दोन्ही धोरणाबद्दल स्पष्टपणे माननीय संपादक आणि पत्रकारांना सुद्धा या धोरणाबद्दलची व्यापक प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून आता जसं मला ब्रह्मपुरीमध्ये एक मोठी तक्रार आली की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तिथे स्थानिक वापराला काही महत्व नाही, घरकुलाला काही महत्व नाही, पण तिथे नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी, जे काही लिलाव घेतला त्यापेक्षा 4 पट जास्त, लिलावाच्या रकमेपेक्षाही 4 पट जास्त वाहतूक करण्याचा प्रयत्न करतायत, अशी तक्रार आहे माझ्याकडे. ती मी आता अधिकारी बैठकीत घेणार आहे. पण हे जे प्रकरण चालू आहे, हे प्रकरणाला आळा घालायचा असेल तर पंचायत ते पार्लमेंट पर्यंत लोकप्रतिनिधी हे इन्व्हॉल्व्ह केले गेले पाहिजे सिस्टीम मध्ये, तरच त्या ठिकाणी याला आपण आळा घालू शकू. पत्रकारांना, संपादकांना त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे, असा माझा स्पष्ट सूचना मी आता कलेक्टरला दिल्या आहे.